नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन, विषय गणित, घटक 1 संख्याज्ञान, उपघटक 1 3 अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात अक्षरात व्यक्त करणे. व्यवसाय. प्रश्न पहिला, 564 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, संख्या आपल्याला अंकात दिलेली आहे, ती अक्षरात योग्य कोणत्या पर्यायामध्ये दिलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. संख्या आहे 564. आता पर्याय क्रमांक 1 आहे 560. पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. त्यानंतर आहे 564. मित्रांनो, हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 564. आता पर्याय क्रमांक 3 बघा, 56/4 हा पर्याय आहे चुकीचा आणि 64 हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 2, 380 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, 380 ही संख्या आपल्याला अंकात दिलेली आहे आणि ती अक्षरामध्ये कोणत्या पर्यायात योग्य आहे ते आपण शोधणार आहोत. पर्याय क्रमांक 1 308. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 चुकीचा. त्यानंतर 38 हा पर्याय सुद्धा चुकीचा. 380 मित्रांनो, हा पर्याय बरोबर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 380. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 380 हा पर्याय सुद्धा आहे चुकीचा. दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3, 725 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? आता पर्याय क्रमांक 1 आहे 700, हा चुकीचा आहे. आपल्याला पाहिजे 725. आता पर्याय क्रमांक 2 आहे 725. मित्रांनो, 725 म्हणजेच 725 हा पर्याय बरोबर आहे. आता 750 हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर आहे 750 हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 725. मित्रांनो, 725लाच आपण 725 असं सुद्धा म्हणतो, म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 725. प्रश्न नंबर 4, 402 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, संख्या आहे 402. आता पर्याय क्रमांक 1 आहे 420. पर्याय क्रमांक 1 चुकीचा. त्यानंतर 42 पर्याय क्रमांक 2 चुकीचा. पर्याय क्रमांक 3 आहे 402. मित्रांनो, हा पर्याय बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 402. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 402. मित्रांनो, असं या ठिकाणी लिहिलं जात नाही. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 402. प्रश्न नंबर 5, 975 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, 975. आता 900 आणि 75 म्हणजे या ठिकाणी आपण पावणे म्हणतो, म्हणजे 975ला आपण पावणे 1000 असं म्हणू शकतो. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे पावणे 900. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. त्यानंतर आहे पावणे 1000. मित्रांनो, हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे 900 पूर्ण आहेत आणि या ठिकाणी 75 म्हणजे पावणे, आपण पावणे 1000 म्हणणार. 975 म्हणजे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे 925 हा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 आहे 950 हा सुद्धा चुकीचा आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पावणे 1000. प्रश्न नंबर 6, 550 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, 550लाच आपण 550 असं सुद्धा म्हणतो. मग आता 550, सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे 550. हे उत्तर सुद्धा बरोबर आहे. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे 550. त्यानंतर आहे 525 हा पर्याय चुकीचा आहे. पावणे 500 हा सुद्धा चुकीचा आहे आणि 550 हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. योग्य उत्तर आहे 550 किंवा 550 असं जरी लिहिलेलं असतं तरी सुद्धा ते उत्तर आपण बरोबर ग्राह्य धरलं असतं. सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 550. प्रश्न नंबर 7, 909 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, संख्या आहे 909. आता पर्याय क्रमांक 1 आहे 2-9 हा पर्याय चुकीचा. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे 909 हा पर्याय सुद्धा चुकीचा. पर्याय क्रमांक 3 आहे 990 चुकीचा पर्याय आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 आहे 909. सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 909. प्रश्न नंबर 8, 777 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो, 3 वेळा 7 हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर आहे 707
हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 777। मित्रांनो संख्या 777च आहे। 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 77 मित्रांनो हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 777। प्रश्न नंबर 9 929 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो संख्या आहे 929। आता 929 पर्याय क्रमांक 1 चुकीचा, 929 मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे। 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 929। पर्याय क्रमांक 3 929 चुकीचा पर्याय आहे। त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आहे 92 9 मित्रांनो हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 929। प्रश्न नंबर 10 900 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे 900 हा पर्याय मित्रांनो चुकीचा आहे। 90 हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। 800 हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 900। प्रश्न नंबर 11 710 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे 711। पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 2 71 हा पर्याय चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 3 710 पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे। मग आता पहिले 3 पर्याय जर चुकीचे असतील तर चौथा पर्याय बरोबर असणार। 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 710। प्रश्न नंबर 12 445 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 आहे 445 चुकीचा आहे। 44 5 हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 3 आहे 45 हा सुद्धा चुकीचा आहे। मित्रांनो पहिले पर्याय 3 जर चुकीचे असतील तर योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 4 445। मित्रांनो या ठिकाणी 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 445। प्रश्न नंबर 13 224 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 आहे 224 मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे 224। 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता पर्याय क्रमांक 2 काय आहे 224 पर्याय क्रमांक 2 चुकीचा, 22 4 पर्याय क्रमांक 3 चुकीचा, पर्याय क्रमांक 4 24 हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे। मित्रांनो 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 224। प्रश्न नंबर 14 333 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 3 3 3 मित्रांनो पर्याय क्रमांक 1 चुकीचा, 33 3 पर्याय क्रमांक 2 चुकीचा, 333 मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे। 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 333 आणि पर्याय क्रमांक 4 333 पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे। 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 15 603 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो संख्या आहे 603। आता पर्याय क्रमांक 1 आहे 603 मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे 603। पर्याय क्रमांक 2 306 पर्याय क्रमांक 2 चुकीचा, पर्याय क्रमांक 3 63 हा चुकीचा आणि 603 हा पर्याय सुद्धा चुकीचा। म्हणजे 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 603। प्रश्न नंबर 16 375 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो या सगळ्या संख्या आपण अक्षरात कशा लिहिल्या जातात तेच बघत आहोत। पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 आहे 357 हा पर्याय चुकीचा। मित्रांनो 375ला आपण 450 असं सुद्धा म्हणू शकतो। या ठिकाणी 300 आणि त्यानंतर 100चा पाऊण भाग म्हणजे पावणे, म्हणजे 300 आणि पावणे म्हणजे किती होणार 450। आता पर्याय क्रमांक 2 आहे 450 मित्रांनो 16व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 आहे 450। पर्याय क्रमांक 3 आहे 537 म्हटलंय। पर्याय क्रमांक 3 आहे 537 मित्रांनो 537 चुकीचा आहे। पर्याय क्रमांक 4 आहे 375 मित्रांनो पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे। म्हणजे पर्याय क्रमांक ब बरोबर आहे, पर्याय क्रमांक ड सुद्धा बरोबर आहे आणि खाली आपल्याला म्हटले बघा पर्याय क्रमांक 1 आहे फक्त ब आणि ड योग्य।
मित्रांनो पर्याय क्रमांक ब आणि पर्याय क्रमांक ड योग्य आहे. अ आणि क हे पर्याय चुकीचे आहेत. 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 17. 250 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? मित्रांनो संख्या आहे 250. आता 250ला आपण 250 असं सुद्धा म्हणू शकतो. 250 आणि 250 म्हणजे कसं मित्रांनो, 200 पूर्ण आणि त्यानंतर 100चा अर्धा भाग म्हणजे 50, ज्याला आपण साडे म्हणतो, म्हणजे 250 किंवा या ठिकाणी किंवा 250 असं सुद्धा आपण म्हणू शकतो. मग आता पर्याय क्रमांक 1 आहे 205, पर्याय क्रमांक अ चुकीचा आहे, पर्याय क्रमांक ब 250. मित्रांनो 250 हा पर्याय बरोबर आहे. 250 किंवा 250. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 520, पर्याय क्रमांक क चुकीचा आणि पर्याय क्रमांक 4 250, म्हणजे पर्याय क्रमांक ड 250. मित्रांनो ड सुद्धा बरोबर आहे. 250 आणि 250 म्हणजे ब आणि ड हे दोन पर्याय योग्य आहेत. मग 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक मित्रांनो 3. फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 18. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी व अक्षरी योग्य प्रकारे लिहिलेल्या आहेत? मित्रांनो संख्या अंकात लिहिलेली आहे आणि पुढे अक्षरात लिहिलेली आहे. अशी योग्य जोड्या कोणत्या आहेत त्या जोड्या या ठिकाणी तुम्हाला ओळखायच्या आहेत, कारण की हा या व्यवसायातला शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न नंबर 18. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय पहिला जो आहे 3 अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात अक्षरात व्यक्त करणे या टॉपिकवरील व्यवसाय संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.